गेल्या 40 वर्षांपासून नगर जिल्ह्यात एक पाणी योजना कायम चर्चेत असते, ती म्हणजे साखळी पाणी योजना। प्रत्येक निवडणुकीत या योजनेची चर्चा होते। योजनेसाठी आम्ही काय केले हे सत्ताधारी सांगतात, तर योजना पूर्ण होणार नाही असं विरोधक सांगतात। श्रीगोंदा व नगर तालुक्यातील जिरायती गावांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेसाठी विखे कुटुंबाने केलेले काम कुणीही नाकारू शकत नाही, परंतु तरीही याच योजनेमुळे माजी खासदार सुजय विखेंचा दक्षिणेत पराभव झाला, हेही तेवढंच खरं आहे। आता हीच योजना 100% वर्षभरात मार्गी लागेल अशा शक्यता वाढल्या आहेत। या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व NOC मिळाल्या आहेत। स्वतः पालकमंत्री विखे पाटलांनी ही माहिती दिली। त्यांच्याकडे जलसंपदा खाते असल्याने नगर व श्रीगोंदेकरांचे पाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे सांगितले जात आहे। नेमक्या कोणत्या होत्या NOC? साखळीबाबत अपेक्षा का वाढल्या हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। साखळी योजनेच्या सर्वेक्षणास 3 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही योजना थंड बासनात गुंडाळली गेली। त्यानंतर पुढची 2.5-3 वर्षे पुन्हा महायुतीचं सरकार आलं, परंतु तेवढ्या वेळात ही योजना पूर्ण झाली नाही। त्याचाच फटका महायुतीला बसला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। वास्तविक ही योजना आतापर्यंत जेवढी मार्गी लागली ती विखे कुटुंबामुळेच, परंतु तरीही सुजय विखेंना पराभवाला सामोरे जावे लागले असे सांगितले गेले। नोव्हेंबर 2025 मध्येही सुजय विखेंनी आपल्या मनातील पराभवाचे शल्य बोलून दाखवले। बुरहाननगर येथील कार्यकर्त्या मेळाव्यात सुजय विखे म्हणाले होते की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अनुपस्थितीत राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्या जागी अक्षय कर्डिले यांच्या मागे सर्व कार्यकर्त्यांनी कवचासारखे उभे राहावे। माझ्या आणि त्यांच्यात वयाचे अंतर असले तरी ते माझे जिवलग मित्र होते। त्यांनी पाहिलेले नगर तालुक्याचे विकासाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू। मी आज खासदार नाही, तरी साखळी पाणी योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील। तुमचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही। याच कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखेही उपस्थित होते। त्यांनीही साखळीच्या प्रश्नाला हात घातला होता। साखळी योजना पुढच्या 1 वर्षात पूर्ण करून दाखवू, हीच खरी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली असेल असे म्हणत त्यांनी साखळीच्या प्रश्नात पुन्हा लक्ष घातले होते। राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री असणाऱ्या विखेंनी शुक्रवारी पुन्हा एकदा साखळीचा मुद्दा चर्चेत आणला। वाळकी येथील कार्यक्रमात त्यांनी ही योजना वर्षभरात पूर्ण होईल याचा पुनरुच्चार केला। या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व ना हरकत दाखले म्हणजेच NOC प्राप्त झाले आहेत। योजनेचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत। अद्याप वंचित राहिलेल्या गावांचा या योजनेत समावेश करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या। विखेंच्या याच भाषणानंतर पुन्हा एकदा साखळीच्या अपेक्षा वाढल्या। साखळी पाणी योजनेला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या विभागाच्या मंजुऱ्या म्हणजेच ना हरकत दाखले आवश्यक होते। पाणी उपलब्धता प्रमाणपत्र म्हणजेच वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट, पर्यावरण विभागाकडून मंजुरी म्हणजेच एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस, वन विभागाची परवानगी म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंट NOC आणि जमीन संपादनासाठी आवश्यक असलेले महसूल विभागाचे NOC या योजनेला आवश्यक होते। आता या सगळ्या NOC मिळाल्या असल्याची माहिती मंत्री विखेंनी दिली। याशिवाय या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सुमारे 1,500 कोटींच्या निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहे। त्यामुळे ही योजना वर्षभरात नक्की मार्गी लागेल अशा शक्यता वाढल्या आहेत। या योजनेमुळे श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 32 गावातील जिरायती शेती बागायती होणार आहे। मित्रांनो, साखळी पाणी योजना वर्षभरात मार्गी लागेल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।